नवीन लोकांना संधी दिली तर काहींनी रोष व्यक्त केला। अजित पवारांचा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा, तर लोकसभेत पाठवणार होते तिथेही थांबवलं। तरुणपणाची व्याख्या नेमकी काय? छगन भुजबळ यांचा सवाल। केंद्रात जाणार होतो पण राज्यात माझी गरज असल्याचं सांगितलं, मग आता काय झालं? भुजबळांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष सवाल, तर निर्णय घेण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले। मुंबईत महत्त्वाची बैठक, परिसरात भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। बिनकामाचे मंत्री मंत्रिमंडळात आणि कामाचा नेता बाहेर, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची सरकारवर टीका, तर भुजबळांसाठी रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार। सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान, माणिकराव शिंदेंचा छगन भुजबळांवर नाव न घेता निशाणा, तर अजित पवार छगन भुजबळांना नक्की संधी देतील, हिरामण खोसकरांकडून विश्वास व्यक्त। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या बॅनरची नाशिकमध्ये चर्चा। कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा फोटो गायब, तर भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा मात्र फोटो। गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचं माझ्यावर दायित्व, जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो, राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघात रोषणाई कार्यक्रम, मंत्रिमंडळात उचित स्थान दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणार, मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, मला मंत्रिपद मिळावं म्हणून सगळ्यांनीच प्रयत्न केला, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। खातेवाटप एकमतानं झालं, पालकमंत्री पदाचा प्रश्न देखील लवकर सुटेल, पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील, पालकमंत्री पदावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। पुण्याला मंत्रिमंडळात चांगलं प्रतिनिधित्व मिळालं, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, दत्तात्रय भरणेंना संधी दिली, मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। विरोधक निकाल पचवू शकले नाही म्हणून ईव्हीएमवर बोट, कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून मवियाचा ईव्हीएमवर रोष, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा। लोकसभेचा निकाल जनतेचा कौल, विधानसभेला ईव्हीएमला दोष दिला, अमोल मिटकरींचा खासदार निलेश लंकेंवर निशाणा, तर सन्मान निधी दिल्यानं बहिणींनी दादांना आशीर्वाद दिला, मिटकरींची प्रतिक्रिया। ज्या लोकांनी आमच्या भागाला दुष्काळी ठेवलं त्यांच्याशी माझा संघर्ष, माझ्या भागात सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे करावं लागेल ते करू, मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। पक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार, आव्हानात्मक काम करण्याची सवय असल्यानं अडचण नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा विश्वास। खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीत चढाओढ, रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद, तर वरिष्ठ माझ्या रूपाने जिल्ह्याला न्याय देतील, पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर भरत गोगावलेंचं उत्तर। बीडच्या पालकमंत्री पदावरूनही मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता, पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं, तर धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा दावा कायम, भाजपचे अतुल सावेही मैदानात, पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष। पुण्याच्या पालकमंत्री पदावरून दोन दादांमध्ये रस्सीखेच, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचंही नाव चर्चेत। ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी 3 नावं चर्चेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि वनमंत्री गणेश नाईक यांचंही नाव चर्चेत, तर ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिंदे साहेबांनी स्वीकारावं, सरनाईकांची प्रतिक्रिया। नागरिकांसाठी एसटीचा प्रवास सुखकर करणार, एसटी सेवा कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊ, कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतील याचा विचार करत नागरिकांना सुविधा देणं ही भूमिका, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। ठाकरे गटानं बीएमसीत स्वबळावरून लढून भाजपचा फायदा करू नये, शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांचा सल्ला, ठाकरे गट वेगळं लढत असेल तर आमची वेगळं लढण्याची तयारी, जगताप यांची माहिती। लाडकी बहीण निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न होता, लाडकी बहीण सावत्र झाली असं वाटतंय, लाडकी बहीणवरून प्रणिती शिंदेंचा सरकारला टोला। मुंबई गोवा महामार्ग यावर्षी पूर्ण करणार, माणगाव इंदापूरमधील बायपासचं काम मार्गी लावणार, मंत्री भरत गोगावलेंकडून विश्वास व्यक्त। मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर गिरीश महाजन जळगावच्या जामनेरमध्ये दाखल, कार्यकर्त्यांकडून महाजनांचं जल्लोषात स्वागत। 800 वर्षानंतर हिंदू समाजानं आम्हाला आपलं म्हटलं, महानुभाव आश्रमाच्या कार्यक्रमात संघप्रमुखांनी व्यक्त केली खंत। साताऱ्याच्या शिरोळमध्ये मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचं स्वागत,
30 फुटांचा हार घालत कार्यकर्त्यांकडून जल्लोष. उदय सामंतांचं रत्नागिरीत जंगी स्वागत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात ढोल ताशांच्या गजरात फुलांचा वर्षाव करत स्वागत. मंत्री भरत गोगावलेंचं रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत गोगावलेंचं जंगी स्वागत करत आनंदोत्सव. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत. शहरातील नेताजी चौकात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नाईकांचं स्वागत. तुळजापूरच्या शेतकरी मारहाण प्रकरणाची आमदार राणा जगजितसिंग पाटलांकडून दखल. अधिवेशनातून परतल्यानंतर आमदारांकडून आंदोलनस्थळी पीडित शेतकरी कुटुंबियांची भेट. पुण्यात हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीनं हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात 1000 मृदुंग वादकांकडून एकत्रितपणे मृदुंग वादन सादरीकरण. माहीम परिसरातील व्हिक्टोरिया चर्च बाहेर नाताळनिमित्त आकर्षक रोषणाई. चर्च जवळील सेल्फी पॉइंटनं ख्रिस्ती बांधवांबरोबर सर्वांचं लक्ष वेधलं. सोलापुरातील मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात 27 जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न. आमदार देवेंद्र कोठे यांच्या विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन. अंबरनाथच्या उपजिल्हा रुग्णालयात कांगारू मदर केअर प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. नवजात अशक्त बालकांच्या संगोपनासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाणार. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 538 घोड्यांची विक्री. घोडे बाजारात अवघ्या 8 दिवसांमध्ये 2.5 कोटींची उलाढाल. उल्हासनगरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार. महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांची समिती गठीत. 1 जानेवारीनंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार.